Friends, welcome to the new episode of The VJ Show. बहुत अच्छी सुंदर जगह हम आपको आज ले जा रहे हैं. उसकी स्टोरी तो आप सुनेंगे ही आगे. और रास्ते में देखिए विठोबा का दर्शन, उसके बाद अच्छी अच्छी जगह हैं और नाश्ते के लिए ठाकरे स्पेशल जो कि फेमस है वड़ा पाव के लिए. तो ये सब करते हुए हम जाके स्पॉट पे पहुंच रहे हैं. सरप्राइज. व्हायला पाहिजे. सेवक दिगंबर म्हात्रे, अध्यक्ष पुष्पगुच्छ देतील. आम्ही त्यांना रोप दिलेला आहे आणि या निसर्गात आपली जी वास्तू आहे त्याचं प्रतीक कुठेतरी त्यांच्या मनात राहावं म्हणून हे झाड आम्ही त्यांना दिलेलं आहे. जे आपले 1000 मेंबर आहेत, परंतु भारत पेट्रोलियम मध्ये आहेत जवळजवळ 3000 लोक रिटायर झालेली आहेत गेल्या 7-8 वर्षात. तर जास्तीत जास्त आपले शेजारी असतील किंवा मित्रमंडळी असतील त्यांना विनंती करा आणि मेंबर करून घ्या. त्याचप्रमाणे या ठिकाणी जो डोनेशन दिलेलं आहे, ज्याने 1 लाख डोनेशन दिलं त्यांना 8 दिवस आपण इथे फ्री देणार आहे. ज्याने 50,000 दिलं त्यांना 6 दिवस, ज्याने 25 दिलं त्यांना 4 दिवस आणि ज्याने 10 दिलं त्याला 2 दिवस याप्रमाणे फ्री देणार आहोत. आणि त्याच्यानंतर इथे जेवणाचा जो खर्च येईल ते बाजूला आम्ही देशमुख साहेबांचं रिसॉर्ट आहे त्यांना आपण विनंती केलेली आहे की जेवणाचा तिकडे बंदोबस्त करा. त्यांचं स्विमिंग पूल आम्हाला ते वापरायला देतील. आपलं स्विमिंग पूल होईपर्यंत आपल्याकडनं सगळ्यांकडनं डोनेशन आलं लवकरात लवकर तर मला वाटतं आम्ही सुद्धा या ठिकाणी स्विमिंग पूल बांधू. आता साहेबांना जास्त वेळ नसल्यामुळे मी जास्त बोलत नाहीत. माझे 2 शब्द या ठिकाणी मी संपवतो.
मुझे खुशी हुई एक्चुअली, 2 रीज़न है मेन यहाँ आने का। एक तो ये कि ऑपरेटिंग लोकेशन के सारे पुराने हमारे लोग हैं, गुगे और सिवरी इंस्टॉलेशन के सब, इनसे मुलाकात होगी, ये एक एक्सपेक्टेशन था। रेवा के सभी सदस्यों को नमस्कार। और जब यहाँ पे देखने आए इतना बढ़िया लग रहा है, ये खुद अपने मेहनत से आप लोगों ने किया है, ये और भी बड़ी बात है। और तो खुशी की बात है जो आने का अच्छा लगा हमको। आप लोग सब लोग को ये हमारी शुभेच्छा है कि बढ़िया से इसको चलें, सब एंजॉय करें मिलके। सही टाइम है रिटायरमेंट के बाद, जो है रिटायरमेंट के पहले तो सब लोग को मौका मिलता है रोज़ बात करने का, हाँ, मज़ा लेने का, हाँ, लड़ाई झगड़ा करने का। तो अभी जो है ये मौका यहाँ मिलेगा, कम से कम 3-4 परिवार साथ मिल के आएँ तो और अच्छा लगेगा आपको। तो ये इंतज़ाम आप लोगों ने बहुत अच्छा कर दिया है, जितना हो सका, जैसे उन्होंने कहा, जहाँ तक हो सका, जिस हिसाब से हमको परमिट करता है रूल्स रेगुलेशन जो भी है, उतना हम भी मदद करने के लिए तैयार हैं। शुद्ध हवा, सात्विक भोजन, व्यायाम, मनाच्या मशागतीसाठी, ध्यान प्राणायाम करण्यासाठी आवश्यक असणारं वातावरण इथे उपलब्ध आहे। असा हा आनंदाश्रम उभा राहिला आहे। या सगळ्याचा आपण मनोमन आणि पुरेपूर लाभ घ्याल हीच विनंती। इथे तबला असेल, पेटी असेल, वाचनासाठी पुस्तक असतील, योगा करायला मॅट असेल आणि कोणीतरी मार्गदर्शकही असतील, तर या सगळ्याचा आपण लाभ घ्यावा। बक्षिसासाठीचा नंबर आहे 152 152। आता किती नंबर काढतोय? दुसऱ्या नंबरच्या बक्षिसासाठी नंबर आहे 216 216। पहिला नंबरचा बक्षिसाचा नंबर आहे 174 174। साथियों, अच्छे लोगों की पहचान उनके काम से नहीं, बल्कि उनका व्यवहार औरों के साथ कैसा है, इससे वो पहचाने जाते हैं। ऐसे नेक बंदे अपने व्यवहार से लोगों को न केवल प्रेरणा देते हैं, बल्कि अपने दयालु और सहयोगात्मक स्वभाव से दिलों में जगह बना लेते हैं। उनकी सबसे बड़ी ताकत उनकी सरलता और सबको साथ लेकर चलने की क्षमता होती है। हर समस्या का समाधान इनके पास होता है। हर किसी की बात शांत चित्त से सुनने की और सभी को प्रेरित करने की ताकत इनके अंदर होती है। हर एक को यह स्पेशल अनुभव कराते हैं। ये सच्चे मार्गदर्शक तथा प्रेरक होते हैं। मैं प्रकाश फणसगांवकर की बात कर रहा हूँ। आर्टिस्ट और सरल व्यक्तिमत्व रखने वाले मूर्ति। मैंने जब इनको करीब से जाना तब मैं इनका फ़ैन हो गया। वैसे भी आर्टिस्ट लोगों का मैं जल्दी फ़ैन बन जाता हूँ। कामगारों के लिए तो ये ऐसा सोचते हैं कि क्या दे दूँ कामगारों को। मतलब इनके अंदर मैं मराठी में कहते हैं तड़मड़ देखता हूँ। वो कोशिश करते रहते मैं कामगारों को क्या दे दूँ, क्या अच्छा कर सकूँ उनके लिए। और इसी के बदौलत इन्होंने ये आनंद आश्रम की स्थापना की। देखिए उनके हाथों से बने हुए कुछ थर्माकोल के आर्ट्स, और ये जब टीम में होते हैं तो लोगों का विश्वास दृढ़ हो जाता है और ये इस पर खरा उतरते हैं। इस टीम में भी ये तंगुस की तरह सब मोतियों को बांधे हैं। इसमें बाकी लोगों का भी काम बहुत ही सराहनीय है, जैसे परब जी हैं, शिवाजी कांबड़ी हैं, म्हात्रे जी हैं। ये सब ने भी अनमोल काम किया है, लेकिन प्रकाश जी सबको लेके चलते हैं। थोडी मोठी वास्तू आज झाली आहे, तर याच्याबद्दल तुम्ही थोडं सांगा की मध्ये मध्ये अडथळे आले वगैरे, तर तुम्ही कसं, म्हणजे तुमच्या मनात जोश कसा आला की तुम्ही हे पूर्ण करणारच, ते सांगा, लोकांना आवडेल प्लीज।
नक्की कंपनीकडे गेलो, त्यांना सांगितलं आम्ही वृद्धाश्रम बांधण्यासाठी प्रयत्न चालले आहेत आमचे, त्यासाठी तुमच्याकडून थोडंसं आम्हाला देणगी मिळावी. त्यांना देखील ही कल्पना खूप आवडली, परंतु त्यांनी ह्या कल्पना देत असलेले काही नियम ठेवले. 75 लाख त्यांनी डिक्लेअर केलेत, परंतु काही त्यांच्या अटी होत्या, जसं की ही जागा पहिल्यांदा येणे असायला हवी. नंबर 2, ही इथे बांधकाम होत असेवेळी तुमचे 2 प्रतिनिधी कायमस्वरूपी हजर राहणं गरजेचं आहे. नंबर 3, की इथे कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला आमच्या कामामध्ये इंटरफेअर करता येणार नाही. आणि 4थं होतं, आज जी ठरलेली रक्कम आहे त्यापेक्षा जर रक्कम जास्त झाली तर ती तुम्ही द्यायची, आणि हे सर्व करणं आम्हाला शक्य नव्हतं. मग शेवटी बरेच मंडळी अशी नाराज झाली, म्हणाली की आता पुढे जाणं कठीण आहे. तरीही मदतीचा ओघ तर चालूच होता, परंतु पुढे प्रमुख असलेली मंडळी थोडीशी नाराज होती की आपण आता हे सगळं करणं कठीण आहे, आपण हे सगळं विकून टाकू आणि ज्याने डोनेशन दिले त्यांना पैसे परत देऊ. त्यातच आमची AGM झाली. त्या AGMमध्ये उपस्थितांनी असा निर्णय दिला की जर तुम्ही करू शकत नसाल तर एक नवीन कमिटी निर्माण करावी आणि या कमिटीला 1 वर्षाचा कालावधी द्यावा, जेणेकरून ते जर हे का तुमचं स्वप्न पुरे करू शकले तर फायदाच होईल. अन्यथा पुढच्या वर्षी एक निर्णय घेऊ की नाही आपल्याला हे करता येणार नाही. पण त्यात फार मोठी अडचण होती. दिलेली देणगी कोणालाही परत करता येत नाही. आम्ही जर का या ठिकाणी काही करू शकलो नसतो तर ही संस्था एखाद्या NGOकडे गेली असती, NGOने आपल्या परीने चालवलं असतं. एक त्यात दुःखाची बाब अशी होती, पैसे गोळा करायचे आम्ही, सभासद आमचे, त्यांच्या देणग्या आणि दुसऱ्याचं मालकी हक्क, हे कुठेही कोणालाही परवडणारं नव्हतं. म्हणून नवीन आलेल्या कमिटीने एक निर्णय घेतला की आपण हे बनवूयाच, आणि त्यातून पुन्हा सर्वजण कामाला लागलेत आणि हे सगळं लोकांसमोर आम्ही नेलं. लोकांच्या घरी गेलो, त्यांना होत असलेलं काम दाखवलं आणि भविष्यामध्ये काय काय करणार आहोत त्याची कल्पना दिली. भरघोस देणग्या आल्या आणि त्या देणग्या आल्यानंतर आम्ही हे 4 खोल्यांचं आनंदाश्रम बांधू शकलो. आज 8 डिसेंबर रोजी त्याचं उद्घाटन होत आहे. एक मोठ्या संख्येने आमचे देणगीदार, हितचिंतक इथे उपस्थित आहे. आपल्या स्वतःच्या नजरेने ते बघतायत की मी दिलेले पैसे सत्कारणी लागले आहेत आणि आता देखील ज्यांना ज्यांना हे आमचं स्वप्न आहे ते पडलं, तो प्रत्येकजण देणगी स्वतःच्या ऐपतीप्रमाणे देतोय. त्यातच फार मोठा आनंद आहे. प्रत्येकाला काय इतरांप्रमाणे देता येत नाही, पण जे जे शक्य आहे ते देत आहेत. प्रकाश, कारण तुम्ही तर नेहमीच ऍक्टिव्ह राहिलात. शिवरीपासून मी बघतोय आणि इथे पण तुम्ही जे काम केलं सगळ्यांकडनं ऐकलं मी, तर मला असं वाटतं की ONGC, IOC, HPC हे पण आता धडा घेतील आणि त्यासाठी खास आम्ही हा व्हिडिओ बनवतोय की तेही धडा घेतील आणि असं काहीतरी बनवतील त्यांच्या स्टाफसाठी. हीच सदिच्छा आहे. थँक्यू प्रकाश. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद वेळ दिल्याबद्दल. आज तुम्ही खूप बिझी आहे पण तरी वेळ दिला. थैंक यू वेरी मच. आप सोच रहे होंगे ना प्रकाश की इतनी तारीफ, अरे आज उनका ही दिन है और उनके बर्थडे के दिन यह वीडियो YouTube पर डालने में मुझे बहुत आनंद महसूस हो रहा है. जिन्होंने भी प्रेवा के अंडर रहकर आनंद आश्रम के लिए काम किया, उनका नाम आनंद आश्रम और BPCL स्टाफ के इतिहास में सुवर्णाक्षर में लिखा जाएगा. जिन्होंने भी कंट्रीब्यूशन मिस किया है वो उनको अब भी मौका आ रहा है. स्विमिंग पूल के निर्माण में वो कंट्रीब्यूट कर सकते हैं और सुवर्ण संधि प्राप्त कर सकते हैं. I wish you all a happy stay in Anand Ashram. Good luck.